माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर त्यांनी डिमांड केली स्पायडरमॅनचा केक तू घरीच बनव। तर मी चॉकलेट्स प्रीमिक्समध्ये स्पायडरमॅनचा केक तुम्हाला दाखवते। त्यासाठी चॉकलेट प्रीमिक्स त्यामध्ये तेल व पाणी टाकून मिक्स करून घेतले। तेल लावलेल्या पातेल्यामध्ये टाकून घेतले। आता कढई इकडे मी प्रीहीट करून घेतली होती, त्यामध्ये मीठ टाकले होते। 40 ते 50 मिनिटं बारीक गॅसवर केक शिजवून घेऊया। एका पातेल्यामध्ये ट्रोपोलाइटची क्रीम घेतली आहे, ती थंड आहे, बर्फ नाही त्यात। आता ही क्रीम फेटून घेऊया। क्रीम आपली फेटून झाली आहे। पातेले उलटे करून पाहिले, क्रीम पडत नाही, म्हणजे आपली क्रीम परफेक्ट तयार झाली। केकचा बेस मला शिजून घेण्यासाठी 50 मिनिटे लागले। तो बेस मी थंड करून घेतला आहे। आता चाकूच्या साहाय्याने आधी कट मारायचे, नंतर धाग्याने असे मध्ये टाकून कट करून घ्यायचे। बेसवर सर्वप्रथम शुगर सिरप लावून घेतला। आता त्यावर क्रीम लावून घेऊया। सर्व बाजूने एकसारखी अशी क्रीम लावून घ्यायची। आता त्याच्यावर मी डार्क चॉकलेट मेल्टेड करून घेतले आहे, ते टाकून घेतले। ते देखील स्पॅच्युलाच्या साहाय्याने सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे। डार्क चॉकलेट कंपाऊंड मी असे क्रश करून टाकले आहे, याने आपल्या चॉकलेट केकला क्रंची अशी टेस्ट लागते। दुसरा बेस देखील मी टाकून घेतला आहे, त्यावर देखील शुगर सिरप आधी टाकून घ्यायचा। शुगर सिरप टाकून झाल्यानंतर आपली जी क्रीम बनवली आहे ती लावून घ्यायची। सर्व बाजूने छानपैकी कोटिंग करून घ्यायची याची। केकच्या बाजूने देखील कड्या एकसारख्या करून घ्यायच्या। चॉकलेट सिरप टाकून घेतला आहे पुन्हा मी, तो देखील स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकसारखा सर्व बाजूने लावून घ्यायचा। क्रश केलेले चॉकलेट पुन्हा टाकून घेतले आहे। खूप सारी चॉकलेट टाकायची, लहान मुलांना खूप आवडतात असे चॉकलेट्स केक। पुन्हा मी तिसरा बेस टाकून घेतला आहे आपला, त्याच्यावर मी शुगर सिरप टाकून घेतला। पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकून घेतली, ती आता सर्व बाजूने पहिल्यांदा लावून घ्यायची, पुन्हा स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकसारखी करून घ्यायची। केकच्या बाजूच्या साईडने देखील स्पॅच्युलाने छानपैकी एकसारखे करून घ्यायचे व हा केक सेट करण्यासाठी फ्रीजला ठेवून द्यायचा। आता क्रीममध्ये पुन्हा मी कलर टाकला आहे, तुमच्या आवडीचा तुम्ही कलर टाकू शकता। तो बीट करून घेतली आहे क्रीम। ही क्रीम आता केकवर लावून घ्यायची आहे, तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही वापरू शकता। इथे मी रेड कलर वापरणार होते, पण तो रेड कलर झाला नाही, असा पिंकिश कलर तयार झाला आहे। आता तो एकसारखा मी केकला सर्व बाजूने लावून घेतला। स्पायडरमॅनची डिझाईन मी बनवून घेत आहे। बेसिकली मी हे स्पायडरमॅनचे जाळे बनवून घेत आहे। अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी बनवत राहीन। त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। केक आपला तयार झाला आहे। सेट करण्यासाठी फ्रीजला रात्रभर ठेवला होता। रुद्रांचे नाव देखील टाकून घेतले व छोटासा स्पायडरमॅन देखील ठेवला आहे केकवर। कमेंटमध्ये माझ्या बाळाला हॅपी बर्थडे लिहायला विसरू नका। धन्यवाद।